बाप रे, किती मोठा टेन्शन. गॅस सिलेंडर संपला. आता खूप मोठा टेन्शन. मित्रांनो, या गॅस सिलेंडरच्या प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात आली, की भारतात कुठलीही गोष्ट जर नाही मिळाली तर लोक कशा प्रकारे पॅनिक होतात, हे या सिलेंडरच्या प्रकरणावरून सिद्ध झालं. एलपीजी अर्थात गॅस सिलेंडर 1960 रोजी पहिल्यांदा भारतात याची सुरुवात झाली. त्यानंतर 1965 रोजी मुंबई या शहराला वापरण्यात आलं. त्याच्यानंतर 70 ते 80च्या दशकामध्ये हळूहळू या एलपीजीचा प्रसार व्हायला लागला आणि त्यानंतर 1990 पासून खाजगी कंपन्यांनी याला हायर करून प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, गॅस सिलेंडर जवळपास आपण गेल्या 50 ते 60 वर्षापासून वापरत आहोत. आज गॅस सिलेंडर 50 ते 60 वर्षापूर्वी नव्हता, तर लोक सारा पाणी जमा करून, काड्या जमा करून त्या काड्यावर अन्न शिजवायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे. आणि त्यावेळेस कदाचित त्यांना ते परिस्थितीची जाण होती आणि त्या परिस्थितीला अलगदपणे ते सांभाळून घ्यायचे. मित्रांनो, आज आपल्या भारतामध्ये सिलेंडर नाही म्हणून सोशल मीडियावर, प्रसार माध्यमावर एवढं लोक पॅनिक होताना दिसत आहेत आणि तुटवडा पडत आहे. आणि तुटवडा पडत आहे म्हणून तसे प्रसार माध्यमावर मेसेज सुद्धा येत आहे. बरं, तुटवडा का पडत आहे? कारण एक व्यक्तीच्याकडे 4-4, 5-5 सिलेंडर आढळत आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई होत आहे. मित्रांनो, हा तुटवडा पडण्यामागचा कारण म्हणजेच आपण लोक. कारण याच्यामध्ये तुटवडा का बरं पडतो याचा कधी कोणी विचार केला नाही. फक्त मला गॅस सिलेंडर मिळाला पाहिजे. मित्रांनो, आपण घरी गॅसवर बनवलेलं अन्न खातो आणि हॉटेलात जाऊन चुलीवरचं जेवण द्या, चुलीवरचा ऑर्डर घ्या हे सांगतो. मित्रांनो, आज आपल्या भारतातली कंडिशन अशी आहे की यामध्ये कुठलाही राजकारण नाही किंवा कुठलाही कोणत्याही एका वैयक्तिक माणसाचा दोष नाही. दोष आहे आपल्या सर्वसामान्य माणसाचा, की आपण प्रत्येक गोष्टीला पटकन पॅनिक होतो आणि टेन्शन घेतो. रांगा लावलेल्या आहेत लोकांनी आणि कुठेतरी अक्षरशः ट्रकामधून सिलेंडर वाटप केल्या जात आहे. अशा बऱ्याच काही घटना आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात सुद्धा घडत आहे. एक गोष्ट कन्फर्म आहे, जर उद्या भारत सरकारने अशी जर न्यूज जर पसरवली की बँकेतला पैसा सर्व सील होणार आहे, खरंच आपल्या भारतातील सर्व लोक त्या बँकेपुढे लाईन लावतील आणि पूर्ण पैसा बँकेतला काढून घेतील. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला संयम आणि समाधान ठेवावा लागतो. गॅस सिलेंडरचा तुटवडा जरी असेल तर त्याला संयम ठेवून आणि त्या वितरकाला सहकार्य करून सर्व काही व्यवस्थित करता येते. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा दोष आहे सोशल मीडियाचा. सोशल मीडिया यामध्ये काय करते की टीआरपी मिळवण्यासाठी वेगवेगळे मेसेज आणि व्हिडिओ दाखवते. त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा वारंवार दिसत आहे. तर मी एक जागरूक व्यक्ती या नात्याने आपल्याला कडकडीची विनंती करत आहे की कुठेही तुटवडा नाही. गॅस सिलेंडर आज ना उद्या कधी ना कधी भेटतो आणि प्रत्येकाकडे 2 कनेक्शन नक्कीच आहे. धन्यवाद.